नमस्कार, मी आपलं स्वागत करतो आपल्या मॅथ टीचर भोरे सर यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण आज वर्ग समीकरणे हा चॅप्टर सुरू केला होता। मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, त्याच्यावरती आपण चर्चा सुद्धा केली होती आणि त्या चर्चेनंतर आपण काही उदाहरणं सॉल्व्ह केले होते, 5 उदाहरणं आपण सॉल्व्ह केले होते। आणि आज आपली जी काही सराव संच आहे तो सराव संच 2.2 चालू होता आणि त्या सराव संचातले आपण 5 प्रश्न सोडून सुद्धा आज 6व्या प्रश्नाला आज सुरुवात करणार आहोत। तुम्ही जर मागील व्हिडिओ बघितला असेल, मागील प्रश्न समजून घेतले असतील तर नक्कीच तुम्हाला हे पुढचे प्रश्न सुद्धा समजू शकतात। जर तुम्ही बघितला नसेल तर मागचा नक्की व्हिडिओ बघा, कारण की ही त्याच्यातली ॲडव्हान्स गोष्ट आहे। मागचे बेसिक एक्झाम्पल्स होते। आपण सुरुवात करू 6व्या प्रश्नापासून। तुम्ही लक्षात द्या, हे प्रश्न 6वा आहे सराव संच। मी परत एकदा सांगतो, आपला धडा आहे वर्ग समीकरणे सराव संच 2.2 आणि आज आपला पहिला प्रश्न आहे। काय प्रश्न? पुढील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा, हा आपला मुख्य प्रश्न होता। त्यातला 6वा उपप्रश्न काय सांगतो? 6x म्हणजे 6x - 2 भागिले x बरोबर 1 असा आपला उपप्रश्न आहे आणि हा उपप्रश्न सोडवण्यासाठी आपण खालची प्रोसिजर वापरतो। लक्ष घ्या मित्रांनो, पहिल्यांदा हा जो काही समीकरण आहे हे जशा तसं, काही प्रश्न आहे जशा तसं लिहून घ्यायचा असतो। आता वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवायचं असेल तर त्याला पहिल्यांदा सामान्य रूपामध्ये दिसलं पाहिजे। दिलेलं समीकरण जर सामान्य रूपात असेल तर आपण त्याचे अवयव पाडू शकतो आणि ते तुम्हाला माहीत आहेत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण ते बेस्ट एक्सप्लेन केलंय, बघितलं नसेल तर नक्कीच बघून घ्या आणि पुढं हे पण एक्झाम्पल्स कंटिन्यू बघत राहा। तर दिलेले सामान्य रूपात आहेत का उदाहरण? नाही, अजिबात नाही। मग बघा मित्रांनो, ही सामान्य रूपात कसं कन्वर्ट करतो? त्याच्या खाली काहीच नसतो म्हणजे 1 असतो, हे सगळ्यांनाच माहीत आहे। मग हे 6x × 1 मी याचा तिरकस गुणाकार करतो, बरोबर आहे। आणि तुम्हाला तिरकस गुणाकार अगदीच माहीत आहे। 6x आणि 6x गुणिले x, हे बघा 6x चा काय होईल? वर्ग। 6 जशाल तसे राहतील, x गुणिले x, x चा वर्ग, मायनस चिन्ह जशाल तसं, 1 गुणिले 2, 2 भागिले 1 गुणिले x, x 1 जशाला तसे। हे x भागाकारात आहे, तिकडे येईल काय होते? गुणाकारात होतील। आणि मग बघा x चा वर्ग - 2, 1 गुणिले x काय होतील? इकडं इकडचे x इकडे गेले तर गुणाकारात येतील आणि 1 गुणिले x काय होतील? x। हे तुम्हाला माहीत झालं असेल। आता तिकडचे x इकडे घेऊन या, इकडचे x घेऊन आले तर हे बघा 6x चा वर्ग, इकडचे x धन आहेत, इकडे आले तर ऋण होतील, काय होतील? ऋण। आणि काय होईल? -x - 2 बरोबर 0। हे आता दिलेलं वर्ग समीकरण सामान्य रूपात म्हणजे अशा स्वरूपामध्ये दिसत आहे। आणि अशा स्वरूपामध्ये जर वर्ग समीकरण दिसत असेल तर मी परत एकदा सांगतो की काय असते प्रोसिजर? तर प्रोसिजर असते की पहिला a आणि शेवटचा c या दोघांचा करावा लागतो गुणाकार, तो येतो AC। काय येतो? AC। या ACचा गुणाकार आल्यानंतर त्याचे 2 असे तुकडे पाडायचे की ज्यांच्या तुकड्याची बेरीज किंवा वजाबाकी केला तर मधला हा बी प्राणी मिळाला पाहिजे। बी जो असेल, धन असेल धन, ऋण असेल तर ऋण, अशी प्रोसिजर असते। मग आपण त्याच प्रोसिजरनं हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू। नक्कीच मित्रांनो, हे जे आहेत याचा बघितलं तर आपण इथे ए आहे आणि इथं जर कम्पेअर केलं, तुलना केली तर एची किंमत 6 दिसायली। किती दिसायली? 6। इथं शेवटी सी आहे, सीची जर कम्पॅरिझन केलं तर हा मायनस प्लस पण घ्यावा लागत असतो, तर -2 आहे। मग जर ए जर 4 असेल, किती आहे? 4 नाही 6 असेल आणि सी जर -2 असेल, तुम्ही बघू शकता, तर यांचा गुणाकार किती येतो? -12। किती येतो? -12। आता बघा, असा गुणाकार -12 आल्यानंतर त्याचे 2 अवयव पाडावे लागतात। मधला बी जर बघितला, इथं काहीच नसतो म्हणजे 1 असतो। काय असतो? 1 असतो, तो पण -1 आहे। किती आहे? -1। मी इथं लिहून घेतो। असे कोणते 2 नंबर आहेत ज्यांचा गुणाकार -12 येईल? त्यांची बेरीज किंवा वजाबाकी -1 येईल। तुम्हाला लक्षात आलं असेल की 4 चे 2 अवयव पडतात ना, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 जर आपण बघितले तर 4 आणि 3 ह्या दोघांचा गुणाकार केला तर तो +12 येतो, मायनस येत नाही। म्हणून मी काय करतो? ह्या 4ला मायनस चिन्ह देतो। काय देतो? मायनस चिन्ह देतो। आता मायनस चिन्ह दिलं की हे मायनस हे प्लस, गुणाकार -12 आला, 4 मधून 3 गेले, उरला 1, मोठ्या संख्येचं चिन्ह -1 झाला जो आपल्याला हवा होता। म्हणजे आपला प्रश्न संपलेला आहे। आपले अवयव सुद्धा पडलेत, एक आहे -4 आणि एक आहे 3। अवयव म्हणण्यापेक्षा तुकडे पडलेले आहेत। आपण ते प्रोसिजर इथं कंटिन्यू करूया। 6x चा वर्ग। आता ह्या मधल्या लोकांचे 2 अवयव टाकायचे, तुकडे टाकायचे, एक आहे -4 आणि एक आहे 3। हे बघा, -4x, एक आहे +3x, -2 बरोबर 0। तुम्हाला लक्षात आलं असेल की इथं 6 आहे, इथं 4 आहे। 6 आणि 4 मध्ये काही सामायिक असतं का? तर नक्कीच असतं। 6 म्हणजे 2 गुणिले 3 आणि 4 म्हणजे 2 गुणिले 2। तुम्हाला लक्षात आलं असेल की 2 हा अवयव, 2 हा नंबर दोघांमध्ये सुद्धा कॉमन आहे। काय आहे? सगळ्यांमध्ये सामायिक आहे। सामायिक असलं की आपण तो बाहेर घेऊ शकतो। 6 मधला 2 जर घेतला तर राहिले किती?
3 आणि ह्या 4 मधले जर 2 घेतले तर राहिले किती 2. हे बघा जसं तसे लिहून घेतो. मायनसचे चिन्ह पण जसं तसं देतो. इथं एक्सचा वर्ग आहे, इथं एक्स आहे. एक एक्स बाजूला घेतो, काय होईल बघा 2x. एक्सचा वर्गमधून एक गेला तर फक्त एक्स राहील. या एक्स मधला ऑलरेडी गेला आहे, काहीच राहणार नाही. इथलं चिन्ह बघायचं, इथलं चिन्ह आणि इथलं चिन्ह जर सारखं असेल तर कोणत्याही प्रकारचा काही बदल करायचा नाही. आपण डायरेक्ट प्रोसिजर करू शकतो. चेंज असल्यावर मायनस साईन कॉमन घेत असतो. इथं बघा, इथं काहीच कॉमन घेण्यासारखं नाही, त्यावेळेस एक कॉमन घ्यायचा. काय घ्यायचा? एक. उरलं काय? 3x - 2 बरोबर 0. दोघाकडे पण 3x - 2 3x - 2 आहे. आपण 3x - 2 राहिलेला पार्ट बघा 2x + 1 हा पार्ट राहिला आहे बरोबर 0. गणितामध्ये दोन संख्यांचा गुणाकार a × b, दोन संख्यांचा गुणाकार तेव्हा 0 येतो एक तर a 0 पाहिजे किंवा b 0 पाहिजे. अशा वेळेसच आपण दोन संख्यांचा गुणाकार 0 लिहू शकतो. म्हणजेच काय तर म्हणून 3x - 2 बरोबर 0 किंवा बघा 2x + 1 बरोबर 0 अशा असेल तरच आपण 0 लिहू शकतो. त्यातली कोणती तरी एक संख्या 0 असली पाहिजे. इकडचे -2 तिकडे गेले तर काय होतील? प्लस होतील. इकडचे 3 गुणाकारात आहेत, तिकडे गेलेत काय होतील? भागाकारात. आणि मग काय होतात बघा 2/3. इकडे पण इकडे कॉमा देऊ आता किंवा लिहायची गरज नाही. इकडचे 1 तिकडे गेला तर काय होतील? -1 होतो. तिकडे गेलाय ना, तिकडे म्हणजेच बरोबरच्या चिन्हाच्या त्या साईडला गेलाय, बरोबर आहे. त्या बाजूला गेला की तो मायनस होत असतो. आणि हा 2 आहे गुणाकारात, तिकडे गेलात काय होईल? तिकडे तिकडच्या साईडला गेलास तर तो भागाकारात जातो. म्हणजे एक्स बरोबर किती आलाय? -1. आणि हे वर्ग समीकरणाचे काय आहेत? मुळे आहेत. कारण आपल्याला वर्ग समीकरणे सोडून त्यांचे मुळं काढायचे सांगितलेले आहेत. आणि म्हणून x बरोबर 2/3 आणि x बरोबर -1/2 ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत. आणि हा प्रश्न संपलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा प्रश्न आवडला असेल तर आपलं चॅनल नक्कीच, तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि काही कमेंटसुद्धा करू शकता, कारण त्या कमेंटनं मला एक प्रोत्साहन मिळू शकतं. आणि यापेक्षाही चांगलं टीचिंग शिकवणं मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत आणू शकतो. त्यासाठी आपण प्रोत्साहनपूर्वक राहा. आपण लगेच 7वा प्रश्न घेऊया. तर मित्रांनो, 7वा प्रश्न बघा, ही खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, ही लक्षात घ्या आधी. तर वर्गमुळात 7x² + 7x + 5 वर्गमुळात 2. अगदी प्रश्न बरोबर आहे की पहिल्यांदा तो चेक करा. मी तेही चेक करतो. हा अगदी प्रश्न बरोबर आहे, कारण मला प्रश्नामध्ये थोडीशी अडचण दिसत होती. सुरुवात करू आपण एकदम सोप्या पद्धतीने. कसं काय करायचं? तर प्रश्न लिहायचा. वर्गमुळात 2x² + 7x + 5 वर्गमुळात 2 बरोबर 0. आता बघा, पहिला जो नंबर आहे a, आपण सामान्य रूप लिहिलं ते काय असतं? ax² bx + c बरोबर 0. पहिल्या a आणि c चा गुणाकार करायचा असतो. a किती आहे? वर्गमुळात 2. इथे घेऊन टाकतो वर्गमुळात 2 गुणिले c किती आहे? 5 वर्गमुळात 2. 5 वर्गमुळात 2. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की वर्गमुळात आणि वर्गमुळात जर a वर्गमुळात असेल गुणिले a वर्गमुळात असेल आणि त्यांचा गुणाकार घेतला तर उत्तर येतो a. a ला लिहू शकतो मी वर्गमुळात a गुणिले वर्गमुळात a. आणि 2 वर्गमुळात असेल तर एकच a तयार होतो. मग वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 याचं उत्तर येतं 2. 5 जशाला तसे आणि 2 × 5 = 10. म्हणजे दोन्हीही लोकांचा गुणाकार 10 येतो. आता बघा, याचे असे 2 अवयव पाडायचे ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही 7 आली पाहिजे. मधला नंबर आला पाहिजे, 7 आली पाहिजे. आता हेच ते लोक आहेत वरचे, 5 आणि 2, 2 × 5 = 10 आणि 5 आणि 2 = 7. त्याच्यामुळे काही वेगळं काहीच नाहीये. त्याच्यामुळे टाकून देतो मी लगेच. वर्गमुळात 2x² + 5x + 2x + 5 वर्गमुळात 2 बरोबर 0. हे बघा, हे 5 टाकलेत, 2 टाकलेत, तुम्हाला दिसत असेल. x सहगुणक होता म्हणून, x हा व्हेरिएबल जॉईन होता म्हणून तो टाकून द्याला, काहीच हरकत नाही. आता बघा, आता मला काहीतरी कॉमन घ्यायचं आहे. आता काय घ्यायचं आहे? कॉमन घ्यायचं आहे. आता कॉमन घेताना मला इथं बघा, इथं 2 वर्गमुळात आहे आणि इथं 5 आहे. 5 आणि 2 मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉमन काहीही सामायिक नाहीये, मग कॉमन घेता येणार नाही. x² आहे, इथं x आहे. मग मी काय करतो? x² आणि x मधून x कॉमन घेतो
काय राहील वर्गमुळात 2 एक्स स्क्वेअर मधून एक एक्स गेला राहिला एक्स प्लस चिन्ह 5 मधला एक्स गेलाय राहिला 5 एक्स मधला एक्स गेला राहिला 5. आता बघा हेच फॅक्टर पलीकडे असला पाहिजे. इथं बघितलं तर इथं 2 आहे, इथं वर्गमुळात 2 आहे. एकाच कॅटेगरीत दिसेल 2 आणि वर्गमुळात 2. तर मी इथं सांगितल्याप्रमाणे 2 या नंबरला मी लिहू शकतो वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. हे काय इथं ए ला लिहू शकतो वर्गमुळात ए वर्गमुळात ए, तसं 2 ला लिहू शकतो वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. आता जर बघितलं तर हे वर्गमुळात 2 ला मी लिहू शकतो वर्गमुळात 2 वर्गमुळात 2. बघितलं तुम्ही तर हे इथे वर्गमूळ आहे, इथं वर्गमूळ आहे, वर्गमुळात 2 आहे ते कॉमन घेतो आणि हे कॉमन घेण्यासाठी इथलं चिन्ह आणि इथलं चिन्ह सारखं आहे त्यामुळे काही चेंजेस नाही आहेत. यातले 2 वर्गमुळातले गेलेत राहिले वर्गमुळात 2 एक्स दशाला तसा, यातले वर्गमुळात लिहून गेलेत राहिले 5 बरोबर 0. सोपं एक्झाम्पल होतं. वर्गमुळात 2 एक्स प्लस 5 हा अवयव कॉमन आहे, हा टर्म ही जे काय आहे हा फॅक्टर हा कॉमन आहे सामायिक आहे मग घेऊन टाकला राहिले एक्स प्लस वर्गमुळात 2 बरोबर 0. परत 2 संख्येचा गुणाकार म्हणजेच काय तर वर्गमुळात 2 एक्स प्लस 5 बरोबर 0. पहिल्यांदा ही संख्या 0 असली पाहिजे किंवा एक्स अधिक वर्गमुळात 2 बरोबर 0 असली पाहिजे. इकडचे 5 तिकडे गेले तर काय होतात -5. इकडच्या वर्गमुळातले 2 हे गुणाकार आहे तिकडे गेले काय होतील भागाकारात. काय दिसल मग पहिलं वर्गमूळ आलं पहिलं मूळ आलं -5 भागिले वर्गमुळात 2. इकडचे -2 प्लस 2 तिकडे गेले तर काय होतील -2 होतील आणि हे दुसरं मूळ आलेलं आहे आणि आपण कसं लिहिणार आणि म्हणून एक्स बरोबर -5 भागिले वर्गमुळात 2 आणि एक्स बरोबर वर्गमुळात 2 ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत आणि हा प्रश्न इथे संपलेला आहे. आपण लगेच 8व्या प्रश्नाला सुरुवात करूया. बाकीचे पण एक्झाम्पल 1 बाय 1. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो 8वे एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. आता पहिल्यांदा वाचून तर घ्या बघूया आपण काय म्हणतोय. 3x वर्ग -2 वर्गमुळात 6x अधिक 2 बरोबर 0 हे वर्ग समीकरण सॉल्व्ह करण्यासाठी खूप महत्त्वाची मेथड आपण आपल्या करतो तिचं नाव आहे अवयव पद्धत. सुरुवात करायची नक्कीच सुरुवात करू लगेच. बरोबर इकडे बघा 3x वर्ग -2 वर्गमुळात 6x प्लस 2 बरोबर 0 हे सहज सॉल्व्ह होणार नाही. थोडा विचारही करावा लागेल आणि थोड्याशा काही कन्सेप्ट आहेत त्याही शिकावं लागतील त्यावेळेस हे गोष्टी शिकेल. फक्त सॉल्व्ह करणं हे खूप महत्त्वाचं नाही आहे, समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं व्यवस्थित लक्ष द्या. काय सांगतोय मी 3x वर्ग -2 वर्गमुळात 6x प्लस बरोबर 2 0 आहे की नाही बरोबर +2 बरोबर 0 असा एक वर्ग समीकरण आहे. परत आपण पहिला आणि शेवटचा प्राणी घेत असतो. प्राणी म्हणजेच माझ्या भाषेत नंबर. तर 3 गुणिले 2 किती होतात 6. 6चे असे 2 तुकडे पडायचे. जो मधला प्राणी म्हणण्यापेक्षा प्राणी नाही येतो कोण आहे नंबर आहे म्हणजेच कोण -2 वर्गमुळात 6 हा अवयव मिळाला पाहिजे. आता मला सांगा 6चे अवयव असे कोणते आहेत जे वर्ग असं पडतात. 6चे अवयव असं 2 संख्यांचा गुणाकार 6 येतो. 3 2 पण याचा 3 आणि 2चा काही संबंध नाही. हे मी सांगितलं होतं की एखादी संख्या असेल तर मी तिला लिहू शकतो a वर्गमुळात आणि a वर्गमुळात म्हणजे वर्गमुळात a गुणिले वर्गमुळात a म्हणजेच a असतो. मग तसं जर मी 6 ला म्हणलं तर चालेल का हा दोघांचा गुणाकार केला की 6 नक्कीच मिळेल. आणि 6 वर्गमुळात जर बेरीज केली तर 2 वर्गमुळात मिळतील. 2 वर्गमुळात 6 मिळतील बरोबर आहे. पण मायनस आहे मग दोघांना मायनस देऊन टाकू. मग बघा मायनसचा गुणाकार प्लस येतो. 6 वर्गमुळात 6 येतात. या दोघांची बेरीज केली तर हे -6 वर्गमुळात 6 म्हणून मायनस चिन्ह आलं. किती वर्गमुळात 6 आहेत 2. हे बघा 2 वर्गमुळात 6. प्रश्न सुटलाय मित्रांनो. तुमच्या लक्षात आलं नसेल तरी आपण इकडं आपल्या मेन एक्झाम्पलकडे जाऊ. 3x वर्ग -2 वर्गमुळात 6 हे लिहायचं कशाला आता सापडले की कोण आहे वर्गमुळात 6x वर्गमुळात 6x प्लस 2 बरोबर 0. आता हे जर तुम्हाला माहीत झालं असेल तर आपल्याला कॉमन काढायचं आहे. आता कॉमन काढणं इतकं सोपं असेल तर ते काढलंही असतं. पण आता बघा मी काय नियम वापरतो. इथे 3 आणि 6चा संबंध
नाही म्हणता येणार नाही. जसं 5 आणि 2चा कोणत्याही प्रकारचा संबंध कोणत्याही पाड्यामध्ये किंवा यांचे कोणतेही तुकडे केले तर येत नाहीत, पण 6 आणि 3चा संबंध येतो, कारण की 6ला मी 3 गुणिले 2 असं लिहू शकतो. त्याच्यामुळं काहीतरी संबंध आहे, कॉमन लिहू शकतो असं इथं बघायला मिळतंय. मग काय करतो, या 3ला मी या सूत्रानुसार वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 3 असं 2 वेळेस लिहू शकतो आणि ते लिहिलं जातंय. म्हणून हे बघा, वर्गमुळात 3 गुले वर्गमुळात 3 एक्सचा वर्ग जशाला तसा ह्याला कंस देतो. का? थोडं सुटसुटीतपणा असला पाहिजे. आता बघा, मायनस वर्गमुळात 6 मी तर एक नियम वापरला की वर्गमुळात ए गुणिले बी असं जर असेल, वर्गमुळात ए गुणिले बी, तर हे वर्गमूळ कुणाचं, ते ह्या दोघांचं पण असतं. मी त्याला लिहू शकतो वर्गमुळात ए गुणिले वर्गमुळात बी. मग 6 जर वर्गमुळात असेल तर 6ला मी लिहू शकतो 3 गुणिले 2. म्हणजेच काय, तर वर्गमुळात 3 वर्गमुळात 2. हे तुम्हाला जमलं पाहिजे, हे आठवलं पाहिजे, ते समजून घेता आलं पाहिजे आणि हे माहीत सुद्धा असलं पाहिजे. तसं करता येतं. मग या 6ला सुद्धा लिहितो मी वर्गमुळात 3 वर्गमुळात 2. एक्स जशाला तसा. याच्यासाठी सुद्धा तोच नियम आहे, वर्गमुळात मायनस वर्गमुळात 2 का 3 वर्गमुळात 2 एक्स जशाला तसा. आणि 2ला सुद्धा त्याच नियमाप्रमाणे जसं 3ला मी वर्गमुळात 2 वेळेस लिहिलं, तसं मी 2ला सुद्धा वर्गमुळामध्ये 2 वेळेस लिहू इच्छितो. बरोबर, 0. आता तुमच्या निदर्शनात ही गोष्ट आली असेल की इथे पण वर्गमुळात 3 आहे, इथं पण वर्गमुळात 3 आहे. मग वर्गमुळातला 3 कॉमन घेता येईल का? सामायिक आहे, घेता येतो. इथे बघितलं तर एक्स वर्ग आहे, इथं एक्स आहे, एक्स परत कॉमन घेतला, एक्स स्क्वेअर मधला एक्स गेलाय, त्याच्यामधला एक्स राहिलाय, हे 3 तर गेलेत, कोण राहिलेत, वर्गमुळात 3. असं कट वगैरे करू नका, मी ते समजण्यासाठी करतोय. मायनसचं चिन्ह जसं तसं, 3 तर गेले, कोण राहिले, वर्गमुळात 2. एक्स ऑलरेडी गेलेत, काहीच हरकत नाही. बघा, इथलं जर चिन्ह बघितलं तर ते मायनस आहे, इथलं चिन्ह जर बघितलं प्लस आहे. आता मायनस चिन्ह कॉमन घ्यावं लागेल. मग हे मायनस आहे, हे प्लस होईल, हे प्लस आहे, हे मायनस होईल. बघा, दोघाकडे सुद्धा वर्गमुळात 2 कॉमन आहेत. वर्गमुळात 2 जर कॉमन घेतले तर अर्थात वर्गमुळात 3 एक्स जशाला तसा. हे 2 तर गेलेत, राहिले कोण, मायनस, कारण वर्ग मायनस चिन्ह कॉमन घेतले, प्लस आहे तर मायनस होईल. वर्गमुळात 2 बरोबर 0. असं हे फॅक्टरायझेशन जमत आहे. आपण काय करूया, 2 संख्या आहेत याच्यामध्ये पण आणि याच्यामध्ये पण. वर्गमुळात 3 एक्स मायनस वर्गमुळात 2 बरोबर 0. सॉरी, हे कॉमन घेतलंय. आता काय राहिलंय, वर्गमुळात 3x मायनस वर्गमुळात 2 बरोबर 0. म्हणजेच काय, तर वर्गमुळात 3x मायनस वर्गमुळात 2 बरोबर 0. किंवा वर्गमुळात 3x मायनस वर्गमुळात 2 सारखंच आहे, काहीच हरकत नाही. इकडचे मायनस वर्गमुळात 2 तिकडे गेले तर काय होतात, प्लस होतात. इकडच्या वर्गमुळातले 3 गुणाकारात आहे, तिकडे गेले तर काय होतात, भागाकारात होतात. आणि ही पहिल्या मुळाची किंमत मिळालेली आहे, हे रूट आहे. आणि हे बघा, दुसरं पण आहे, इकडचे मायनस वर्गमुळात तिकडे गेले तर प्लस, इकडचे 3 तिकडे गेले तर भागाकारात, हे दुसरं सुद्धा मिळालेलं आहे. आणि म्हणून आपण लिहू शकतो की एक्स बरोबर वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 3 कॉमा एक्स बरोबर वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 3 ही वर्ग समीकरणाची काय आहेत मित्रांनो, मुळे आहेत. हा प्रश्न इथे संपलेला आहे. 8वा प्रश्न खूप मजेशीर होता, आठवस ना? हो. तर आपण आता नव्या प्रश्नाला सुरुवात करतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की याच्यामध्ये काय दुरुस्ती हवी आहे का, किंवा एकदम जमला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर द्या. आपण लगेच नवा प्रश्न. तर मित्रांनो, हा आपला नवा एक्झाम्पल आहे, बघूया आपण सॉल्व्ह करण्यासाठी. आता जास्त वेळ न लावता आपण काय करूया, थोडेसे फास्ट घेऊया, कारण की आपल्याला सगळ्या आयडिया आलेल्या आहेत. 2m मायनस 24 बरोबर 50. याला मल्टिप्लाय केलं तर 2mचा वर्ग असं मल्टिप्लाय करावं होतं, कारण स्टँडर्ड आपलं जे काही इक्वेशन आहे ते ax स्क्वेअर प्लस bx प्लस c बरोबर 0 अशा स्वरूपात लिहावं लागतं. मग 2 गुणिले 2m गुणिले m, 2mचा वर्ग, 2m गुणिले मायनस 24m बरोबर 50. तिकडचे 50 इकडे घेऊन आले तर 2mचा वर्ग मायनस 24m मायनस 50 बरोबर 0. या दोन लोकांचा आपल्याला गुणाकार करावा लागतो. 2 गुणिले मायनस 50 उत्तर येतं
मायनस 100. या दोघांचे असे अवयव पाडायचे यांची बेरीज किंवा वजाबाकी किती आली पाहिजे? काय चुकतंय का माझं? हो, माझा एक प्रश्न असा चुकतोय की हे 2m गुणिले 2m चा वर्ग आणि 2 गुणिले 24 m, तर 2 गुणिले 24 किती होतं? 24 दुने 48 एवढा प्रश्न आहे. लक्षात आलंय का? तर हे 2 गुणिले 50 येतात 50, 100 येतात. 2 गुणिले 50 मायनस 50 100 येतात. 100चे असे दोन अवयव पाडायचे की ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी आपण जर केली तर मायनस 48 आली पाहिजे. तर त्याकडे आहेच आपल्याकडे दोन लोक, एक आहे 50 आणि दुसरा आहे 2. तेच लोक आहेत, काही वेगळे नाही आहेत. दोघांचा गुणाकार जर केला तर 100 येतो का? तिथं मायनस द्यावा लागेल. मायनस केला की मायनस 100 येऊन जातो आणि 50 मधून 2 गेले 48 मोठ्या संख्येचं चिन्ह. असा प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. त्याचप्रमाणे 2m चा वर्ग पहिला आहे 48m मायनस नंतर कोण आहे 2m मायनस 50 बरोबर 0. आता बघा इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे. आपण 2 कॉमन घेऊ शकतो, नक्कीच घेऊ शकतो. काय हरकत आहे त्यामध्ये? एक मिनिट मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, आपली एक प्रश्न असा होता, इथे पण 2 आहे, इथे पण 48 आहे आणि इथे पण 50, सगळ्यामध्ये 2 नंबर कॉमन आहे. आपण काय करूया, किंवा दोन्ही समीकरणाच्या दोन्ही बाजूला 2 ने भागून घेऊया. याला जर 2 ने भागिलं तर काय होईल बघा बरं. समीकरणाच्या असं लिहितो मी, समीकरणाच्या दोन्ही बाजूस 2 ने भागून 2 न भागिलं, 2 न भागिलं तर m चा वर्ग, 48 2 न भागिलं तर 24m आणि 50 2 न भागिलं तर -25 बरोबर 0. आता ह्या येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे आणि मग आपल्याला हे थोडंसं सिंपल होईल कारण की त्यामध्ये एक सिम्प्लिफिकेशन वाटतंय मला. मग काय बघितलं, 1 गुणिले -25 -25 येतो. असे दोन संख्या सांगायचा, गुणाकार 25 आला पाहिजे, बेरीज किंवा वजाबाकी -24 आल्या पाहिजे. एक आहे -25 आणि दुसरी आहे 1, यांची बेरीज केली की -24 येऊन जाते. मग m चा वर्ग पहिला जो काही नंबर आहे तो -25m, नंतर दुसरा आहे तो 1 आहे त्याला m म्हणायचं, -25 बरोबर 0. यामध्ये 25m आणि m², यामध्ये m कॉमन घ्या, m² मधला m राहील -25 -25 m -25 काहीच कॉमन नाही आहे, एक कॉमन घ्या फक्त, m -25 बरोबर 0. दोघांमध्ये m -25 m -25 कॉमन आहे, m -25 आणि m+1 बरोबर 0. हे बघा, m -25 बरोबर 0 किंवा m+1 बरोबर 0 असं असतं. आणि म्हणून m बरोबर 25 आणि m बरोबर -1 अशी उत्तरं आलेली आहेत. आणि ही वर्ग समीकरणाची काय आहेत असं म्हणू शकतो. आणि म्हणून ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत. शॉर्टमध्ये लिहितो, तुम्ही लिहून घ्या. आपण लगेच 10वा प्रश्न सुरुवात करू का? आपल्याकडे थोडा वेळ कमी आहे. आपण हे शॉर्ट फॉर्म घेऊ का? कारण आपलं समजलंय आता. मित्रांनो, हे 3 एक्झाम्पल आहे, 10, 11 आणि 12 एकदम सोपे आहेत. यांचे काही फॉर्म्युले तुम्हाला जर माहित असतील तर हे एक्झाम्पल लगेच सुटतात, याच्यामुळे सुद्धा लगेच काढता येतात. आपण सुरुवात करू 10व्या एक्झाम्पल पासून. सुरुवात जर करायची असेल तर आपली एक स्टेप असते. काय असते? आपण पहिल्यांदा एक्झाम्पल लिहून घेतो. काय सांगतो? एक्झाम्पल लिहून घेतो. 25m चा वर्ग बरोबर 9. तिकडची m इकडे घेऊन टाका, काहीच हरकत नाही. 25m चा वर्ग -9 बरोबर 0. 25 ही संख्या कोणाचा वर्ग आहे माहित आहे? 5चा. मग मी लिहू शकतो 5 वर्ग m चा वर्ग. 9 कोणाची माहिती आहे? 3चा बरोबर. 5चा वर्ग m चा वर्ग, वर्ग वर्ग आहे, कॉमन घेऊ शकतो आपण, सामायिक आहे ना. 3चा वर्ग बरोबर. तुम्हाला हे माहित पाहिजे, एक सूत्रच आहे a² - b². तर आपण a² - b² असा असेल, एकदा प्लस फॅक्टर घ्यावा लागतो अवयव घ्यायचा आणि एकदा मायनस अवयव घ्यायचा. याची अशा 2 फॅक्टर किंवा 2 तुकडे पडत असतात, हे फॉर्म्युलाच माहित आहे. मग तसंच आहे, याचा वर्ग a चा वर्ग, हे b चा वर्ग. मग एकदा 5m मायनस घेतल्यापेक्षा प्लस घेऊ आणि एकदा 5m मायनस घेऊ बरोबर 0. आपण काय करूया, तर हे 2 अवयव पडतात, 5m + 3 आणि 5m - 3. कशाप्रमाणे? a² - b², एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या. म्हणजेच काय, 5m + 3 बरोबर एकदा 0 घ्यायचं, किंवा आपल्या ठरल्याप्रमाणे 5m - 3 बरोबर 0. इकडचे 3 तिकडे गेलेत काय होतील?
-3 इकडचे 5 गुणाकार तिकडे गेले काय होतील भागाकारात म्हणजे m ची किंमत आली -3/5. इकडे बघा इकडचे -3 तिकडे गेले तर प्लस होतील 5 गुणाकार तिकडे गेले तर भागाकारात म्हणजे m ची किंमत आली 3/5 आणि ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत. शॉर्ट यासाठी लिहितोय की हे काही तुम्ही पूर्ण लिहा मी शॉर्ट मध्ये लिहितो. आता बघा हे सेम प्रोसिजर आहे. हे बघा पहिल्यांदा उत्तर लिहिण्यासाठी 7m² -21 बरोबर 21m असं लिहून घेतलं. तिकडचे जे काय पार्ट आहे 21m तिकडे आले तर काय होतील -7m² -21m बरोबर 0. दोघांमध्ये 7 आणि 21 मध्ये 7 कॉमन असतात. 21 ला लिहू शकतो मी 7 गुणिले 3 7 1 21 m चा वर्ग आणि m यामध्ये m कॉमन आहे. 7m जर कॉमन घेतले तर 7 गेले राहिला 1 m चा वर्गातला 1m गेला m मायनस इथले 7 गेले तर राहिले किती 3 m गेला ऑलरेडी बरोबर 0. म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार 0 तेव्हाच असू शकतो पहिल्यांदा 7m 0 असली पाहिजे किंवा m-3 बरोबर 0 असली पाहिजे. एकाडचे 7 गुणाकार तिकडे गेले काय होतील भागाकारात तिकडे आहे 0/7 उत्तर येतं 0. एकाडचे -3 तिकडे गेलेत काय म्हणजे m-3 बरोबर 0. एकाडचे m तिकडे गेलेत काय होतील प्लस आणि ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत. तुम्ही लिहू शकता खाली ही वर्ग समीकरणाची इथं ओके ही लिहा तुम्ही ओके. आणि लास्ट बघा बरं हे आहेत m चा वर्ग -11 बरोबर 0. मी याला सुरुवात लिहितो काय लिहितो बघा मी इंग्लिश मध्ये स्टार्ट केला असतं लेट स्टार्ट केला असतं उत्तर येईल m² -11 बरोबर 0. ह्या 11ला लिहिता येईल मला एखाद्या संख्येचा वर्ग जर माहित नसेल ना मित्रांनो त्याला वर्गमुळात टाकायचं. काय टाकायचं वर्गमुळात. मी असं करू शकतो m चा वर्ग मायनस वर्गमुळात 11 बरोबर 0. वर्गमुळात 11 टाकायचा त्याचा वर्ग करायचा करता येतो काहीच हरकत नाही. तर तसं केलं तर बरोबर 0. परत एक a चा वर्ग अधिक -b चा वर्ग एकदा प्लस एकदा मायनस मग m मायनस वर्गमुळात 11 प्लस घ्या एकदा आणि एकदा मायनस घ्या बरोबर 0. म्हणजे m अधिक वर्गमुळात 11 बरोबर 0 किंवा m मायनस वर्गमुळात 11 बरोबर 0. म्हणजेच काय तर m वर्गमुळात 11 तिकडे गेले काय होतील मायनस वर्गमुळात 11 आणि m एकाडचे गेले तिकडे काय होतील प्लस वर्गमुळात 11 आणि ही वर्ग समीकरणाची काय आहे तुम्ही असं लिहू शकता ही वर्ग समीकरणाची काय आहेत मुळे आहेत. आणि हे पूर्ण सराव संच 2.2 कोणता सराव संच 2.2 चे सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत. तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ वगैरे आवडले असतील टीचिंग पद्धत आवडली असेल किंवा काही इम्प्रूव्हमेंट असेल याच्यावर काही बदल असेल तोही कळवा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका. आपले काही मित्रमंडळी असतील त्यांनाही आपल्या चॅनलविषयी व्हिडिओविषयी किंवा लिंकविषयी लिंक पाठवली तर काही हरकत नाही. आणि जर नवीन कोणी असाल तर त्यांनी सबस्क्राईब केलं तर त्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.